मधुकरजी पाटील यांनी विनंती करतो या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. त्याचप्रमाणे आम्हाला जरी फोनद्वारे संपर्क केला की आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रभाकरजी नाटेकर यांना देखील विनंती करतो या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. सगळेच प्रत्येकाचं नाव घेणं काय शक्य नाही आहे, कारण सगळेच आपले जवळचे, सगळेच आपले मित्र आणि आमचे मार्गदर्शक सर्वांच्या चरणाची नतमस्तक होतो. करण्यापूर्वी आताच कैलासवासी नितीश नवनाथ पडसकर अल्पशा आजाराने त्यांचा मृत्यू झाला. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण, कारण आमचे खास मार्गदर्शक सन्मान्य पडसकर यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती आघात झाला आणि आपण सर्व त्यांच्या कुटुंबात त्यांच्या दुःखात आपण सगळे सहभागी आहोत. परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो भाषेकरणाच्या चरणी की त्यांना या मोठ्या धक्क्यातून लवकर बाहेर काढ आणि त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. भजनाला सुरुवात करूया. जरा पेटी प्रतिवर्षाप्रमाणे अंगवर्षी श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार असा हा भाषेखंडाचा हरिनाम सप्ताह प्रारंभ होतो आणि त्यानिमित्त अखंड हरिनाम जवळजवळ 7-8 दिवस या ठिकाणी चालतं आणि त्यानिमित्त या मंडळाकडून भजनांना आमंत्रण केलं जातं आणि या ठिकाणी पाटील आम्हाला म्हणजे साई प्राथमिक भजन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आम्हाला या ठिकाणी भजनाच्या माध्यमातून काशी करण्याची सेवा करण्याची सुसंधी त्या मंडळाने प्राप्त करून दिले. त्याबद्दल त्या मंडळाचे पाटील सन्मान्य मधुकर पाटील सर्व सदस्य ग्रामस्थ आणि महिला मंडळ यांचा अत्यंत आभारी आहे. या ठिकाणी आल्यानंतर एक जुनं नातं आमचं या मंडळाची किंवा या मंडळाची आहे. सलग 3 वर्ष या मंदिरात मी भजन केलेलं आहे. त्यावेळी मी खूप लहान होतो. आज परमेश्वराची कृपेने परत एकदा काशी सेवा करण्याची सुसंधी मला मिळते. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. आम्हाला तुम्ही फोनद्वारे कॉन्टॅक्ट केलं ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाबासाहेब नाटेकर यांच्याकडे आभार मानतो. या मंडळाचे बुवा कैलासवासी यशवंत यांचे चरणाशी भक्त होतो. बुवा कैलासवासी नारायण घोडेकर यांच्या देखील चरणाशी
अपेक्षा घेतो. धर्म कसा जपला पाहिजे हे त्यांनी आम्हाला शिकवलं. ते हिंदू धर्माचे छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून परस्त्री बाबतीत समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पाकिस्तान काशीखंडाच्या शरणाची नतमस्तक होण्या ठिकाणी वर्षाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला थोडीशी
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। श्री पंढरीनाथ श्री गणपती गजानन प्रभु रामचंद्र प्रभु विश्वकर्मा जगद्गुरु दत्तात्रय सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण श्री स्वामी समर्थ श्री साईनाथ परमपूज्य भगवंगिनी सदैव माणकेश्वर सदैव कुणकेश्वर सदैव रामेश्वर सदैव काशीखंड सदैव कालभैरव बजरंग हरी सगळ्यांनी भजन करूया. भजन म्हटल्यानंतर अक्षर 3 आहेत. आता डबल वरीचे आम्ही पोहा, त्याच्यामुळे बोलायची सवय जास्त. भजन म्हटल्यानंतर भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्ती रसातून जनमानसासोबत नतमस्तक होणे म्हणजे भजन. म्हणजे आज आपल्या हिंदू धर्मामध्ये नवविधा भक्तींमध्ये श्रवणीय भक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे. श्रवणीय म्हणजे काय? आम्ही जरी भजन केलं तरी आज आमच्यापेक्षा जास्त पुण्य कोणाला असेल तर ऐकणाऱ्यांना म्हणून एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजवा. आणि दुसरी गोष्ट, आपण जी टाळी वाजवतो ही टाळी भगवंताच्या चरणाशी पोचते. कशी काय? एक साधा विचार केला तर आपल्या हातालाही 5 बोट आहेत. एका बोटाला पेर आहे 3, 3, 6, 9, 12 आणि 2, 14. 14 आणि 14 जेव्हा एकत्र वाचतात तेव्हा ते 28 होतं. आणि 28 युग भगवंत त्या विटेवरती उभा. आणि ही 28 युगाची टाळी जेव्हा आपण एकत्र वाजवतो तेव्हा ती 100% आपल्या काशीखंडाच्या चरणाशी पोहोचते. म्हणून एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी वाजवा. बाकी भजन करूया. 100% शिवशंकरांचं हे स्थान आहे आणि अतिशय पवित्र असं हे स्थान. या मंदिरात, या गावात आल्यानंतर अतिशय मनाला आनंद होतो. एक काशी विश्वेश्वर आणि काशीखंड जवळजवळ मला समानच वाटतं. काशी विश्वेश्वरला जाण्याचा भास मला ह्या काशीखंडाजवळ आल्यावरती वाटतो 100%. आता भजन घेऊया. बऱ्याच जणांची फरमाईश आहे शिवतांडवाचं भजन घ्यायचा प्रयत्न करूया.
तथास्तु म्हणून कुठलाही वर देणारे म्हणजे शिवशंकर, पण जेवढे डोळे तेवढे आपण त्यावेळी एक दिवस शिवशंकर स्वतःच्या अंगाला राख लावून बसायचे. आता राख म्हणजे काय? भस्म लावायचे अंगाला. आता भस्म म्हणजे काय तर मेलेल्या माणसाची राख, ती पण ताजी, म्हणजे आजच तो माणूस मेला पाहिजे आणि त्याची राख मला भेटली पाहिजे एवढे आपण आपले शिवशंकर जेव्हा आपल्या अंगाला राख लावून बसायचे, ध्यानमग्न बसायचे, कोणाचं तरी ध्यान करायचे, कोणाचं तरी नाम घ्यायचे. ते बघितल्यानंतर त्यांची बायको पार्वती त्यांच्या समोर आली, त्यांच्या जवळ आली आणि त्यांनी विचारलं, नाथ तुम्ही तर महादेव, तुम्ही तर देवांचे देव, सगळ्या भक्तांनी तुमचं नामस्मरण केलं पाहिजे, सगळ्या भक्तांनी तुमचं नाम घेतलं पाहिजे, तुमच्यावर अशी काय वेळ आली, तुम्ही कोणाचं नाम घेताय? तेव्हा त्या पार्वतीने सांगितलं, त्या शंकराने पार्वतीला सांगितलं की अगं मी जे नाम घेतोय, मी जे नामस्मरण करतो ते कोणाचं? तर आपल्या आत्मारामाचं, म्हणजे आपल्या शरीरात अनेक ठिकाणी देवदेवतांचा वास आहे. पूर्वीची माणसं ज्यावेळी घरातल्या देवाची पूजा करायची ना, त्यावेळी इकडे गळ्याला हाताला टिळे लावायची. ते टिळे लावण्यामागचं कारण काय? आपल्या प्रत्येक शरीरामध्ये देवदेवतांचा वास आहे. तेव्हा त्या शंकरने काय सांगितलं पार्वतीला, अगं हे सगळं एकदम कठीण आहे, हे मी तुला सगळ्यांसमोर सांगू शकत नाही. मग तिला घेतला आणि एका सरोवराच्या किनारी गेले, तिथे बसले आणि हे सगळं आपल्या शरीरातलं सगळं जे गाळ गुण आहे ते सांगायला सुरुवात केली की आपल्या शरीरामध्ये ब्रह्माचं स्थान कुठं आहे, गणपतीचं स्थान कुठे आहे, सप्त नद्या कुठे आहेत. आणि हे सांगता सांगता पार्वती माता झोपी गेली. हे सांगता सांगता पार्वती माता झोपी गेली. परंतु शंकरांच्या प्रत्येक वाक्याला, प्रत्येक उत्तराला कोणतरी हा हू असा होकार देत होतं. ज्यावेळी शंकरांनी बघितलं एवढं सगळं मी गुपित माझ्या बायकोला सांगतोय, एवढं सगळं गुपित माझ्या बायकोला सांगतोय, बायको माझी झोपी गेली, पण माझ्या या प्रत्येक प्रश्नाचं कोणतरी उत्तर हा हू करतोय, म्हणजे आता हे गुपित राहिलं नाही. आता तिसऱ्या माणसाने ऐकलं. आता शंकर म्हटल्यानंतर अतिशय तापडताड कर उठले, तळपायाची आग मस्तकात गेली, हातात त्रिशूल घेताना सांगितलं, तू कोण आहेस? मी एवढं सगळं गाढ गुपित माझ्या बायकोला सांगत होतो, ते आता तू ऐकलंस, आता ते गुपित राहिलं नाही. तू कोण आहेस? आताच्या आता बाहेर ये. तेव्हा ज्या सरोवराच्या किनारी शिवशंकर आपल्या पार्वतीला हे गुपित सांगत होते, त्या सरोवरातून आवाज आला. त्या सरोवरातून आवाज आला, ना मी देखील तुमचा शिष्य आहे, पण ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मी तुमच्याकडे शिष्यपद किंवा भिक्षा मागायला मी पुढच्या जन्मात तुमच्याकडे येणार आहे. आणि तेव्हा तो जन्म कोणाचा? तर मच्छिंद्रनाथ आपण त्यांचं म्हणतो, ते मच्छिंद्रनाथ म्हणजे शिवशंकर अतिशय भोळे. आणि शिवशंकराबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आज ब्रह्मा विष्णू महेश हे जरी 3 देव असले, ब्रह्माने जन्माला घालायचं, विष्णूने पालन पोषण करतात आणि संहार म्हणजे त्याच्या हातात मृत्यूचा दंड आहे, तो कोण? तर शिवशंकर. म्हणून त्यांची भक्ती करणं खूप गरजेचं आहे. भजन घेऊया. काही आवाज आहे तुमचा? जर मंडळीचा आवाज आहे जवळ ऑरेंज मॉनिटरवर
गेले 28 युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे. कोणासाठी उभा आहे? फक्त कुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. सेवा करता करता भगवंत त्याला प्रसन्न झाले. कोण? साक्षात पांडुरंग. पांडुरंग कोण तर अख्ख्या या जगाचा मालक कोण असेल तर पांडुरंग. निस्वार्थपणे आपण त्याची भक्ती करतो. आज हजारो लाखो आपले वारकरी एका मूर्तीसमोर फक्त हात लावायला जातात. का? केवढी मोठी भक्ती त्या पांडुरंगाची आहे, केवढं मोठं कार्य त्या पांडुरंगाचं आहे. कारण अख्ख्या जगाचा मालक ज्यावेळी त्या पुंडलिकाला भेटायला आला त्यावेळी पुंडलिक काय करत होता? आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. आणि काय सांगितलं पुंडलिकाने? समोरची बीड घेतली, मागे फिरकावली आणि सांगितलं भगवंताला, विठ्ठलाला, की जिथपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही, जिथपर्यंत माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तिथपर्यंत मी तुझ्या दर्शनाला सुद्धा येणार नाही. म्हणजे त्या पुंडलिकाकडून आपल्याला या कलियुगात काय शिकायचंय? तर या देवाईपेक्षा तर श्रेष्ठ कोण असेल तर आपले आई वडील. एका जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा. कारण ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला शिकवलं, एवढं मोठं केलं. आज आई वडिलांना काय बोलायचं नाही. अखंड जगात तुम्ही कुठेही किती देवस्थानं करा, पण सकाळी उठल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर अनेक देव तिथे आपल्याला प्रसन्न होतात. त्याच्यामुळे आई वडिलांची सेवा करा. या ठिकाणी प्रमिला नरेश जागकर यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे प्रवीण नाटेकर यांच्याकडून देखील या वाचनासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. मंडळाकडून स्वीकारतोय आणि त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. धन्यवाद. ज्यांनी बक्षीस दिले त्यांना परमेश्वराच्या प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लागू दे, आणि ज्यांनी नाही दिलंय त्यांना पण उदंड आयुष्य लागू दे असं भगवंताकडे प्रार्थना करतो. बाकी काय आता धन्यवाद. कृपाचा अभंग घेऊया. ज्या विटेवरती भगवंत उभा आहे ती वीट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ती वीट नेमकी बनली कशी थोडक्यात तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि भगवंताच्या रूपाचा अभंग घेऊया. ज्यावेळी इंद्र आणि चंद्र, एक लक्षात घ्या, भजन म्हटल्यानंतर आपल्या कोकणात अनेक कला आहेत. भजन
शक्तितुरा, नमन, दशावतार, कीर्तन अनेक कला आहेत. आता भजन म्हटल्यानंतर एक उत्तम समाज प्रबोधन करण्याचं जर कोणतं साधन असेल तर भजन आहे. ज्यावेळी इंद्र आणि चंद्र ह्या दोघांनी ठरवलं, कोण? इंद्र आणि चंद्र ह्या दोघांनी पण ठरवलं की आपण काय करायचं, अहिल्याला जाऊन भ्रष्ट करायचं. आज अहिल्याला जाऊन भ्रष्ट करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे ते निघाले. अहिल्याला भ्रष्ट केल्यानंतर आता अहिल्या म्हणजे कोण, तर गौतम ऋषींची बायको. आता गौतम ऋषींच्या लक्षात आलं की हे दोघं जण इंद्र आणि चंद्र माझ्या बायकोला भ्रष्ट करायला आले. तेव्हा त्या दोघांना देखील त्या गौतम ऋषींनी शाप दिला. चंद्राला सांगितलं की तू काळा पडशील, आणि इंद्राला सांगितलं तू जरी देव असला सगळ्या देवांचा तरी तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील, तू विचित्र दिसायला लागशील. आणि सांगितल्याप्रमाणे त्या शापाप्रमाणे दोघांचंही तसंच झालं. चंद्र काळा पडला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठले. आता इंद्र म्हणजे देवांचा राजा. आता देवांचा राजा जर असं विद्रूप दिसायला लागला तर त्याला देव म्हणणार कोण, राजा म्हणणार कोण? म्हणून सगळी तीर्थयात्रा त्यांनी केली, सगळीकडे गेला, काय झालं नाही. त्याच्या अंगावरचे कोडच निघून जात होते. शेवटी त्याने एका ठिकाणी बसून शिवशंकरांची उपासना केली. शंकर प्रसन्न झाले, डोक्यावरती हात ठेवला. डोक्यावरती हात ठेवला आणि सांगितलं, मी सांगतो ते कर, ते जर तू केलंस तर तुझ्या अंगावरची कोड निघून जातील. त्या शंकरने काय केलं, एक लोखंडाचा दंड त्याच्या हातात दिला, एक लोखंडाचा पाईप, एक लोखंडाचा लोहदंड त्याच्या हातात दिला आणि सांगितलं, जा या पृथ्वीवरच्या सगळ्या तीर्थयात्रा कर आणि ज्या ठिकाणी गेल्यावरती हा लोखंडाचा दंड पाण्यात टाक, आणि पाण्यात टाकल्यावरती हा लोखंडाचा दंड करेल. ज्यावेळी हा लोखंडाचा दंड म्हणजे लोखंड पाण्यातून वर येईल त्या ठिकाणी बसून तू भगवंताची उपासना कर, त्याशिवाय तुझ्या अंगावरची कोड निघून जाणार नाही. एक लक्षात घ्या, साधा 1 रुपयाचा कॉईन जरी आपण पाण्यात टाकला तरी तो वरती येत नाही. सांगितल्याप्रमाणे इंद्राने या पृथ्वीवरच्या सगळ्या तीर्थयात्रा केल्या, कुठेच तो लोखंडाचा दंड करेला. शेवटी चालत 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 फिरत फिरत शेवटी तो पंढरपुरात आला. पंढरपुरात आल्यानंतर पंढरपुरात लोहदंड असे एक ठिकाण आहे. पंढरपुरात गेल्यावर त्याने तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो लोखंडाचा दंड तरला आणि त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली. साक्षात पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवल्यावरती त्याच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले आणि इंद्र जसा होता तसा परत दिसायला लागला. परंतु इंद्रदेव तेवढ्यावरच थांबला नाही. त्या इंद्राने काय सांगितलं, भगवंता मला एवढंच नको आहे, तू माझ्यावरती जे आलं होतं ते सगळं घालवून टाकलंस, माझ्या अंगावरची कोड घालून टाकलेस, मला एवढ्यावरती थांबायचं नाही. मला असं काहीतरी दे की आयुष्यभर माझं नाव तुझ्याबरोबर लागलं पाहिजे. तेव्हा साक्षात पांडुरंगाने काय केलं, जो लोखंडाचा दंड होता पाण्यातून वर आलेला, त्या लोखंडाच्या दंडाची वीट बनवली. त्या लोखंडाच्या दंडाची वीट बनवली आणि त्या विटेवरती गेली 28 किलो भगवंत उभा आहे. आणि त्या विटेला नाव देखील काय, तर इंद्रवीट. इंद्रवीट नाव काय, तर इंद्राने त्या लोखंडाच्या दंडापासून बनवलेली ती वीट आहे, म्हणून तिचं नाव आहे इंद्रवीट. या ठिकाणी उपाचा आपण घेऊया. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल.
सुंदर तेरा नौब बेटे भरी कर कटवारी प्रेम बोलिया सुंदर तेरा नौब बेटे भरी कर कटवारी प्रेम बोलिया सुंदर तेरा नौब बेटे भरी कर कटवारी प्रेम बोलिया सुंदर तेरा नौब बेटे भरी कर कटवारी प्रेम
कशासाठी झाला थोडक्यात गजराच्या माध्यमातून सांगतो. कोणती गोष्ट आपण अति केली की तिची माती होते. एकमेव गोष्ट अशी आहे जी अति केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होतं ते म्हणजे काय भगवंताचं नामस्मरण. आणि आज हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर आज अखंड 8 दिवस त्या भगवंताचं नाम आपल्या मुखात आणि वर्षभराची पुण्याही तुमच्या पत्रात मात्र नक्की पडणार आहे. म्हणून म्हटलं बघा श्रेष्ठत्वाचा वाद ब्रह्मा विष्णूचा श्रेष्ठत्वाचा वाद ब्रह्मा विष्णूचा श्रेष्ठत्वाचा वाद ब्रह्मा विष्णूचा श्रेष्ठत्वाचा वाद ब्रह्मा विष्णूचा ब्रह्मा म्हणे मी करता या विश्वाचा ब्रह्मा म्हणे मी करता या विश्वाचा तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ असा वाद लागला. कोणाचा ब्रह्मा आणि विष्णू मध्ये वाद लागला. काय तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ असा वाद लागल्यानंतर दोघांनी एकमेकांची लढाई सुरू केली. ब्रह्म सांगतोय की अरे या सगळ्यांना जन्माला मी घालतो त्याच्यामुळे मी श्रेष्ठ. तर विष्णू काय सांगतो तू जरी जन्माला घातलं तरी या सगळ्यांचं पालन पोषण यांना अन्न धान्य मी देतोय त्याच्यामुळे तुझ्यापेक्षा श्रेष्ठ मी आहे. या दोघांना माहिती नाही की यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. पुढे काय झालं श्रेष्ठत्वाचा वाद ब्रह्मा विष्णूचा ब्रह्मा म्हणे मी करता या विश्वाचा ब्रह्मा म्हणे मी करता या पालन पोषण करीतो या सृष्टीचा पालन पोषण करीतो या सृष्टीचा विष्णुदेव असे स्वामी जगताचा विष्णुदेव असे स्वामी जगताचा ब्रह्मसंतांनी जन्माला घालतो विष्णू मग मी पालन पोषण करू दोघांचा वाद सुरू झाला. तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ. मग बाबांनी पण ठरवलं आता आपल्या भानगडीत पडायचं नाही. आपण काय करायचं हे सगळं विचारायचं कोणाला तर
वेदांना चार वेदांना जाऊन विचारलं की ब्रह्मा म्हणतोय मी जन्माला घालतो म्हणजे मी श्रेष्ठ, विष्णू म्हणतोय मी पालन पोषण करतोय मी श्रेष्ठ. त्या वेदांनी काय सांगितलं रे, तुमच्या दोघांपैकी एक पण श्रेष्ठ आहे, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर तुमचा तिसरा कोण महादेव. या ऐकल्याबरोबर एक मिनिट भांडायला लागले, ते दोघं एकत्र झाले. आता असतं आपल्याकडे ते दोघं भांडायला लागले ना, दोघांना काय मिळालं नाही. तिसरं मध्ये आलो की ते दोघं एकत्र भांडा, ते दोघं एकत्र झाले. अरे आमच्यापेक्षा हा शंकर श्रेष्ठ कसा? तेव्हा त्यांनी वेदांना जाऊन विचारलं, वेदाने सांगितलं की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर शंकर आहे. म्हणून काय म्हणतो, सर्वश्रेष्ठ सर्व जगती सांगती वेद मुखाने, सर्वश्रेष्ठ शिव जगती सांगती वेद मुखाने, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे. हरि ओम नमः शिवाय बोला मंत्र मुखाने, हरि ओम नमः शिवाय बोला मंत्र मुखाने, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, आता ह्या लोकांना समजलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ तर शंकर आहे. मला करायचं काय? मग ब्रह्मदेवाने सुरू केली शंकराची चेष्टा निंदा करायला सुरुवात केली. तेव्हा तो काय म्हणतो, शिवाची निंदा करी ब्रह्मदेव, शिवाची निंदा करी ब्रह्मदेव, शिवाची निंदा करी ब्रह्मदेव, शिवाची निंदा करी ब्रह्मदेव. निंदा करायला लागल्याबरोबर शंकराला राग आला आणि त्या क्रोधातून त्या रागातून त्याने हात आपटला. त्या रागातून हात आपटल्याबरोबर जमिनीवर ताबडतोब त्या रागातून क्रोधातून एकाची उत्पत्ती झाली. आणि ते कोण तर काल भैरव, जे शिवशंकरांचं स्वरूप आहे. त्या रागात हात आपटल्याबरोबर निंदा करायला लागल्याबरोबर त्यांनी हात आपटल्याबरोबर त्याच्यातून ज्याची उत्पत्ती झाली ते आपले काल भैरव कसे उत्पत्ती झाली बघा. शिवाची निंदा करी ब्रह्मदेव, रुद्रावतारी गोपे महादेव, रुद्रावतारी गोपे महादेव, क्रोधातीतून प्रगटला भैरव, क्रोधातीतून प्रगटला भैरव, क्रोधातीतून प्रगटला भैरव. हात आपटल्याबरोबर त्यांच्या क्रोधातीतून त्यांची उत्पत्ती झाली ते काळ भैरव. आणि आपल्या स्वामीची निंदा करतोय ब्रह्मदेव. हे ऐकल्याबरोबर त्या प्रकट झालेला काय भैरवाने काय केलं, आपल्या एका बोटाने त्या ब्रह्मदेवाचं एक मुलगा दाखवून टाकलं. आपल्या एका बोटाने काल भैरवानी जन्माला आल्या आपल्या स्वामींच्या आपल्या बापाची निंदा करणारा हा कोण म्हणून ब्रह्मदेवाचे एक मुलगा आपल्या बोटाने उडवून टाकलं. क्रोधातीतून प्रगटला भैरव, क्रोधातीतून प्रगटला भैरव, क्रोधातीतून काल भैरव अवतारी तो शिव, काल भैरव तो अवतारी शिव, काल भैरव अवतारी शिव, काल भैरव अवतारी. अशा प्रकारे आपल्या या काल भैरवांची उत्पत्ती झाली आणि आपल्या शंकराची निंदा करतो म्हणून एका बोटाने त्यांनी ब्रह्मदेवाचं मुंड उडवलं. ते कसं बघा, बोटाने मुंडच फाटिलं ब्रह्म्याचं भैरवाने, बोटाने मुंडच फाटिलं ब्रह्म्याचं भैरवाने, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे, नामाविना नगरो पाय सांगती मुक्ती पुराणे. हरि ओम नमः शिवाय बोला मंत्र मुखाने,
छाटल्यानंतर स्वतः शंकरानं सांगितलं, अरे ब्रह्मा विष्णू आणि गणेश आम्ही तिन्ही देखील या पृथ्वीचं पालन पोषण करते आहोत. जरी त्यांनी माझी निंदा केली तरी तू त्यांचं बोट एका बोटाने त्यांचं मोठं छाटलं जाता हे तुझ्या हातून पाप भेटलं. आता ह्या पापाची सजा तुला भेटणार त्याची. मग आता हे पाप धुण्यासाठी तू जायचं कुठे म्हणून सांगतो बघा. पापक्षालन करण्या कपाल घेऊन, पापक्षालन करण्या कपाल घेऊन, काशीला जाता पडलं भातातून, काशीला जाता पडलं भातातून. ब्रह्म्याचं मुंडकं कापल्यावर त्याला शंकराने सांगितलं, हे तुझ्या हातून घडलेलं पाप, आता तुला या पापाचं प्रायश्चित्त करावं लागेल. तेव्हा त्या कालभैरवाचं मुंडकं घेतलं आणि शंकराने सांगितलं, जा सगळी तीर्थयात्रा कर, ज्या ठिकाणी तुझ्या हातातून हे मुंडकं पडेल त्या ठिकाणी तुझ्या पापाचं शालन होईल, तुझं पाप नष्ट होईल. सगळी तीर्थयात्रा करता करता कालभैरव कुठे पोहोचला? काशीला पोहोचला. म्हणून आपण सगळे आपले पाप धुवायला काशीला का जातो? त्याचं कारण ते आहे, कालभैरवाचं मुख्य स्थान कोणतं असेल तर काशी विश्वेश्वर. त्या ठिकाणी ते काशीला जाऊन गेल्यानंतर त्या भैरवाच्या हातातून ते मुंडकं पडलं आणि म्हणून त्या भूमीला नाव काय पडलं तर काशी विश्वेश्वर. कोणावरून? आपल्या कालभैरवाच्या मुंडकं हातातून पडलं. आपलं पाप धुण्यासाठी तिथपर्यंत गेल्यानंतर म्हणून ती भूमी कोणाच्या नावाने ओळखली जाते तर कालभैरवांच्या. म्हणून म्हणलं बघा, काशीला जाता पडलं भातातून, काशीला जाता पडलं भातातून, नाव घेतलं दया कपाल मोचन, नाव घेतलं दया कपाल मोचन. काशीचा कोतवाल म्हणती सारे जण, काशीचा कोतवाल म्हणती सारे जण. अशा प्रकारे आपल्या कालभैरवांचा जन्म झाला आणि आपलं पाप मोचन करण्यासाठी त्यांनी काशी विश्वेश्वरला गाव झालं आपलं. म्हणून आपण सगळे तिथे पण काशी विश्वेश्वरला जाणं गरजेचं असतं, कारण तिथे कालभैरवांचं देवस्थान आहे. म्हणून म्हणतो बघा, गजराची सांगत करतो, काशीचा कोतवाल म्हणती सारे जण. संतोष करणी शिवाच्या करणी भक्ती भावाने, संतोषलीन शिवाच्या करणी भक्ती भावाने. नामा विणार करणो भावाने, शांती कोटी पुराणे. नामा विणार करणो भावाने, शांती कोटी पुराणे. नामा विणार करणो भावाने, शांती कोटी पुराणे. हरि ओम नमः शिवाय, बोला मंत्र उच्चारे. हरि ओम नमः शिवाय, बोला मंत्र उच्चारे. नामा विणार करणो भावाने, नामा विणार करणो भावाने, नामा विणार करणो भावाने, शांती कोटी पुराणे. नामा विणार करणो भावाने, शांती धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्मान्य आमचे मार्गदर्शक सन्मान्य लक्ष्मण पावसकर यांच्याकडून या गजरासाठी 100 रुपयाचा पार्श्व केला. धन्यवाद. माझ्याकडून स्वीकारतो आणि त्यांना लागला तर मी देतो. धन्यवाद.
रि ध प ग म प म ग रे प म ग रे ग नि सा रे म ग रि रे म ग रि जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही हारण्याचे भय नाही जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय स्वामी शक्ती याचे पाठी वेदनेचा सुख दिगारी स्वामी शक्ती याचे पाठी वेदनेचा सुख दिगारी स्वामी शक्ती याचे पाठी वेदनेचा सुख दिगारी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कोणी सोबतीला माझे स्वामी आमचे सावई स्वामी आमचे सुखरे स्वामी आमचे स्वामी वेदनेचा स्वामी आमचे सावई स्वामी आमचे सुखरे स्वामी आमचे स्वामी वेदनेचा हरे पग मरि संसत शिव भोळा शिव भोळा शिव भोळा शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा
Thank you.
Shiva